या पटकन या. 0 ते 2 तुमचं मुंडा खोली जसं मी सांगितले तसंच राहणार आहे. शोल्डरचा हाफ प्लस अर्धा करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही. प्लस अर्धा करतो कारण इथे शोल्डर डाऊन होतं अर्धा इंच म्हणून मिळवतो आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. 2 ते 3 पण तसंच राहणार. चेस्ट बाय 4 प्लस 1.5 ते 2 इंच मार्जिन. पण आपल्या ह्याच्यामध्ये मार्जिन असल्यामुळे आपण वाढवायचं नाही ना मॅडम. त्याच्यात मार्जिन त्याच्यात लिहून दुसरं मोठं घ्यायचं झालं. अंगावर माप घेऊन तुम्हाला शिवायचं असेल तर ते करावं लागणार. 1 ते 4 हा तळाचा आकार आहे. हा छातीपेक्षा 2 ते 3 इंच आपण जास्त घेणार आहे. त्याच्यात कमी घेतो 1 इंच. हा 2 ते 3 इंच जास्त घ्यायचा आहे कारण परत फ्रंटला 3 इंच एक्स्ट्रा वाढणार आहे त्याचा. 3 ते 4 जोडायचे. आता मी इथंपर्यंत लिहून दिलेलं आहे तुम्हाला. पुढचे तुम्हाला कंटिन्यू करावे लागणार आहे. हे लिखाण असं करायचं. डायग्राम समजावला की हे झालं की 0 ते 5 शोल्डर आपलं जसं आहे तसंच टाकायचं. शोल्डरचा हाफ. ठीक आहे. 5, 6, 3 काटकोन मुंड्याचा काटकोन म्हटलं जातं याला. 5, 6, 3 ला मुंड्याचा काटकोन म्हणतात. ठीक आहे. 6 ते 7 1 इंचच राहणार आहे आपला आधीप्रमाणे. छोटं माप आहे तोपर्यंत 1 इंचावरच देणार आहे आपण. अर्धा इंच शोल्डर उतार राहील तुमचं. लक्षात ठेवा शोल्डर उतार कशाला म्हणतात, मुंडा खोली कशाला म्हणतात, गळा रुंदी कशाला म्हणतात, शोल्डर पट्टी कशाला म्हणतात, हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे. 0 ते 9 तुमची गळा रुंदी असणार आहे. गळा रुंदीला मी छातीचा 12वा भाग सांगितलेला आहे किंवा मग 1.5, 2, 2.5 असं. 0 ते 10 मागील गळा 1.5 इंच ठेवा साधारणतः. 1.5 ते 2 इंच झालं एवढं. आता इथं 0 ते जे आहे ते कमर उंचीचं मेजरमेंट टाकणार आहे आपण. वेस्ट लेंथ कमर उंची आहे तेवढी मार्क करायची आहे. A ते B सरळ लाईन मारायची आणि 1 इंच आत यायचं फक्त सेप देण्यासाठी. आणि 1 इंच आत येऊन आकार देणे. हा झाला बॅक. ठीक आहे. बॅकचंच महत्त्वाचं लिखाण असतं. फ्रंटला काय फक्त थोडासा बदल होणार आहे. बाकी